नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. प्रशासनाला जाग यावी म्हणून आज सकाळी 8:30 गंगाधाम चौकात प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. या आंदोलनात सर्वांची एकच मागणी होती, ती दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. जर अवजड वाहनांना बंदी आहे तरी त्याच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल आंदोलकांनी येथे व्यक्त केला. या आंदोलनामध्ये मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे PI खिलारे साहेबांनी आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. या आंदोलनात पुणे शहरातील संदीप भंडारी, निमेश शहा, महेंद्र मुथा, संतोष नागरे, नितीन जैन, भरत सुराणा, मयूर सरनौद, तरुण मोदी, प्रीतम ओसवाल, निलेश शहा, राकेश छाजेड, विनोद सोलंकी, पंकज मेहता, उमेश मांडोत, प्रवीण चोरबोले, अजिंक्य शहा, नीना ओसवाल, माधुरीताई मिसाळ सगळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन हाय हाय, प्रशासन हाय हाय, प्रशासन हाय हाय, प्रशासन हाय हाय, प्रशासन हाय हाय. ते स्पीड ब्रेकर करता येत नाही, परंतु हा जो व्हाईट पट्टा आहे ना तो एक अर्धा इंचाचा घेता येतो, त्यामुळे स्पीड कंट्रोलर म्हणतात त्याला. तो स्पीड कंट्रोलर केलं ऐका ना, उतरेल जर तो केला रंबल स्ट्रीप, हा ते जर केलं तर चालू केलं का त्याबद्दल धन्यवाद तुमचं. पण ती गरजेचं होतं. हे पार एखादी प्रशासनाने जीव घेतल्यानंतर केलं, या गोष्टीची आज दुर्दैव वाईट वाटतं. आणि हे जे राडा रोडा जो रस्त्यावर पडतोय बिल्डर लोकांचा, त्यांच्यावर पण आजच्या आज काही ना काही त्यांना नोटीस पाठवा, कारवाई करा, जे काही असेल ते आजच बघा. आणि अधिकाऱ्यावर इथल्या काल जो RTO होते इथं किंवा जे ट्रॅफिकवाले होते त्यांच्यावर काय कारवाई केली ते उत्तर द्या. आणि त्या डंपरवाल्यांवर, मालकावर, नुसतं ड्रायव्हरने काय कारवाई केली ती फक्त माहिती द्या, जनतेला माहिती द्या. त्या सगळ्यांच्या सूचना ज्या होत्या कालपासून पण आम्ही कोऑर्डिनेट करतोय. सगळ्यात महत्त्वाची सूचना जी हेवी गाड्यांसाठी जे रिस्ट्रिक्शन सुरू आपण लावणार आहे त्या संबंधीची प्रोसिजर आपण सुरू केलेली आहे. आज म्हणजे ते नोटिफिकेशन होईल, प्रेस नोट करून ते फ्लॅश होऊन जाईल. काल जी घटना घडली तेव्हा आपण हार्श कलम लावून 304 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये चालक आणि मालक दोघांनाही आपण अरेस्ट केलेलं आहे. आज त्यांना आपण कोर्टात प्रोड्यूस करत आहोत. त्याबद्दलची कायदेशीर पूर्तता आम्ही पूर्ण केलेली आहे. तपास स्वतः आम्ही करत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त रंबलर्सचा सकाळी आम्ही सर्वे केला 8 वाजल्यापासून. ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावणं शक्य आहे अशा ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यात येईल. त्याच्या व्यतिरिक्त तांत्रिक दृष्टीनं जे होतं तांत्रिक सुरू केलेलं आहे. अतिक्रमणचं आम्ही वॉर्ड ऑफिसरशी बोलणं केलेलं आहे. त्यांना आम्ही त्या जे काय मदत हवी असेल त्या दृष्टीनं आम्ही त्यांना मदत देऊ आणि आम्ही अतिक्रमण त्यांच्या नियमानुसार काढून आपण कोणताही अडथळा होणार नाही याबाबत आम्ही करू. ट्रॅफिकवाल्यांशी आम्ही कोऑर्डिनेशन करतोय. त्यांना जे आपल्याला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे आवश्यक गोष्टींवर आपण वाहतूक कारवाई करू. या पूर्ण परिसरात बरंच अतिक्रमण आहे, त्या अतिक्रमणावर पण कारवाई झाली पाहिजे. आता इथं तुम्ही जबाबदार पदाधिकारी, संबंधित पदाधिकारी इथं उपलब्ध नाहीये नगरपालिकेचा अतिक्रमणचा. कारण नाही, तुम्ही साहेब ही आता तुमची जबाबदारी आहे आणि सगळ्या नागरिकांच्या साक्षीने खिल्लारे साहेब, एक मिनिट, खिल्लारे साहेब जबाबदारी घेत आहे. आपल्या अजून काय मागणी आहे? अतिक्रमण जे एक मिनिट, जे ह्या रोडवर अतिक्रमण पण आहे ज्यामुळे हे वेळोवेळी अपघात घडतायत. आता अतिक्रमणचा अधिकारी इथं आला का? नाही आला. एवढे नागरिक इथं बसलेले ते सगळे येडे, यांच्या अधिकारी नाही आले हरकत नाही. आपल्याला प्रशासनाला वेटीस धरण्यात काही आम्हाला इंटरेस्ट नाहीये. आम्हालाही लवकरात लवकर, कारण 11 वाजता आता आम्हाला मृत्यूदेह पण नाहीच आहे. आता जबाबदारी तुमची का इथल्या अतिक्रमणावर कारवाई झाली पाहिजे, इथल्या बिल्डरांना नोटीस गेल्या पाहिजे, इथला राडा रोडा जो आहे तो साफ झाला पाहिजे. स्पीड ब्रेकरचं ज्या पद्धतीने काम चालू केलंय. काल आम्ही आता जसं संदीप भंडारी म्हणतायत की इकडे जड वाहनास बंदी करावी, आता सध्याला 5 मिनिटात वरून 2 डंपर येत आहे. त्याच्यावर काय कारवाई करता आलं तर बघूया आपण. आता पण गेलेला आहे. नाही वरून येत आहे आणि फुल स्पीडनी येत आहे. मी वरूनच आले, मला कॉल आला की खाली असं चालू आहे, लोकसंदेश पत्रकार आहे, ह्याच्यावर काय कारवाई करता? वाहतूक विभागातर्फे नाही सर, काल मी ज्यावेळेस मी इकडे ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस या स्पॉटला होतो. मी इकडची शूटिंग घेतलेली, एकही वाहतूक अधिकारी इकडे नव्हता. मी तुम्हाला त्याचे सगळ्यांसमोर लाईव्ह दाखवतो. आता त्या दृष्टीने आपण सर्वांची मीटिंग. आणि काल मी तुमच्या गाडीत तुम्ही बसले होते त्यावेळेस मी तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळेस मी तुम्हाला ते पण विचारलं की एकही वाहतूक अधिकारी इकडे का नाहीये. आणि त्यानंतर ऍक्सिडेंट झाल्यावर सुद्धा या सिग्नलवर एक लेडीज परत पडली आहे.
त्यावेळी ट्रॅफिकचे त्यांचे PSI आणि इतर स्टाफ तिथं हजर झालो होता. सर तुम्ही बघू शकता एक आठवडाभर तुम्हाला इकडे कंटिन्यू दिसेल, येत्या आठवड्याभर एक आठवड्यानंतर परत तेच होणार आहे. सामान्य नागरिकांचे हाल प्रचंड हाल होत आहेत. ज्या सर्व संबंधित संस्था आहेत त्या संस्थांचे काही पदाधिकारी इथं आलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते आणि आपले सगळे सुज्ञ नागरिक आहेत यांचं आम्ही एकत्र मिटिंग घेऊन त्याच्यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यासाठी एकत्र मिटिंग घेऊ. एक मिनिट साहेब, इथले किती कॅमेरे चालू आहे? तर नाहीये, सगळे कॅमेरे बंद आहेत. मग हे ऍक्सिडेंट घडल्यानंतर तुमच्याकडे पुरावे काय सापडणार आहे? सगळे चालू आहेत, काल चालू केलेत पण एवढे दिवस बंद होते. म्हणजे हे परत बरं ऐका हे काय जे दुर्दैवी घटना घडली आहे त्याच्यात आपली आईच गेलेली आहे. थोडक्यात 60 वर्षाची ती महिला होती, आता 11-11:30 इथनं घेऊन जाणार आहे. तर आजच्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी, मी याला चैन शब्द देणार नाही, सर्व स्थानिक नागरिकांनी, तसेच काल रात्रीपासून मार्केट यार्डचे पोलीस खिलारे साहेब, तसेच आता ट्रॅफिक साहेब पण आलेले आहेत आणि महानगरपालिकेचे इंग्रज साहेब पण आलेले आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. पण आभार तिथपर्यंतच आहे जेपर्यंत हे तुम्ही व्यवस्थित करणार नाहीतर पुढच्या आठवड्यात आम्ही परत या रोडवरती उतरणार आणि हा रोड बंद करणार आहे. हे सगळे खड्डे मुक्त पाहिजे. हे डावीकडे जे ड्रेनेज काम केलंय, मी आता साहेबांना फोन लावला, काय म्हणतात बजेट नाही आमच्याकडे. म्हणजे नागरिकांचा जीव गेल्यानंतर काय बजेट नाही? तुम्ही बजेट 200 कोटी तुम्हाला आली निधी, त्याचं काय केलं? कालच्या ॲक्सिडेंट नंतर तुम्ही पाहू शकता सर्वत्र ट्रॅफिक पोलीस. लोकसंदेश पुणे प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट.